म्हणजे आता अभ्यासाचं बर्डन येतंय मुलांवरती, कारण आमच्या साईडने आम्हाला बर्डन टाकावं लागतं, पॅरेंट्स साईडने पॅरेंट्स टाकतात, शाळेच्या साईडने शाळा हे करते, बर्डन देते. खूप चेंजेस झाले पालकांना, म्हणजे पॅरेंट्स खूप पॅम्पर करायला लागले मुलांना. तसं बनवलं तर आम्ही पण पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचून आलो. शिक्षकांच्या हातातली छडी गेली आहे, त्याचा परिणाम कुठेतरी दिसतो. नमस्कार, डू ओरिजिनलमध्ये तुमचं स्वागत आहे. पुन्हा एकदा नव्या फ्रेश पॉडकास्टमध्ये आपण सगळ्यांशी चर्चा करणार आहोत आणि प्रेक्षकांना एक नव्या विषयाची आणि नव्या अध्यायाची सुरुवात करून देणार आहे असं म्हणायला हरकत नाही. आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये डोंबिवलीतील नामांकित असं म्हणू शकतो, डोंबिवली पश्चिम येथील सुसंस्कार क्लासेसची टीम, त्याचे संचालक तुषार सर आणि त्यांच्या मिसेस आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. फॉर्मल इंट्रोडक्शनची गरज नाही सरांना असं मला वाटतंय, कारण की सरांचं नाव, सरांचं क्षेत्रच इतकं मोठं आहे. सरांचं कार्य गेले 21 वर्ष ते शैक्षणिक क्षेत्रात काम करतात. सुसंस्कार कोचिंग क्लासेस म्हणून त्यांचं डोंबिवलीमध्ये इस्टॅब्लिश असा क्लास आहे असं मी म्हणू शकतो. सर, डू ओरिजिनलमध्ये तुमचं स्वागत आहे. एक 90च्या काळात, म्हणजे 90च्या दशकात, 90s किड आपण जे म्हणतो, त्या दरम्यान आहे ना, सर मॅडम म्हणण्याच्या आधी आहे ना, आम्ही दादा आणि ताई हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे असायचे. म्हणजे घरातल्या आई वडिलांनंतर जर कोणाला घाबरत असेल तर क्लासच्या दादा आणि ताईंना आम्ही घाबरायचो, अशी आमची पिढी आहे. आणि त्या जनरेशनला लीड करणारे असे दादा म्हणून तेव्हा त्यांनी क्लासची सुरुवात केलेली. जवळजवळ 21 वर्षापूर्वी त्यांनी या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आणि सुसंस्कार क्लासला सुरुवात केली आहे. मला पहिला प्रश्न विचारायला आवडेल की कोचिंगच का? शिक्षक नाही, पहिल्यापासून एक आवड होती शिकवण्याची. आणि त्याच्यामध्ये एक म्हणजे पहिल्यापासून, म्हणजे जसं लहानपणापासून, म्हणजे जसं 7वी 8वीला मी होतो सध्या शिकत होतो त्यावेळेला, तर त्यावेळेला त्याच्यामध्ये काय झालं की एक आवड निर्माण होत गेली. आमच्या एक, आता मी 8वीला होतो तेव्हाच एक छोटासा किस्सा, की 8वीला असताना ते सरांचा हात हे झाला, फ्रॅक्चर झाल्यानंतर त्यांना उजव्या हाताने लिहिता येत नव्हतं. मग ते मी लिहायचं काम करायचो बोर्डवरती, आणि ते सर जे आहेत ते फक्त समजावून सांगायचे. म्हणजे तेव्हापासून जी आवड निर्माण झाली ती कंटिन्यू पुढे चालू राहिली. मग 10वी नंतर आमच्याच बाजूला राहणारे होते, धाडवे सर म्हणून होते. तर धाडवे सरांनी आम्हाला या लाईनमध्ये विचारलं, तुम्ही शिकवणार का? तर मग आम्ही 10वी नंतर, जस्ट माझा रिझल्ट लागला नव्हता, त्याच्यानंतर मी शिकवायला सुरुवात केली. आणि ती सुरुवात केल्यानंतर हळूहळू 2004 साली आपल्या क्लासेसची सुरुवात झाली आणि आज 21 वर्ष झालेली आहेत या क्षेत्रामध्ये आहे. खरं म्हणजे शिक्षकांना शिक्षण विचारण्याची चुकी मी करतोय असं म्हणू शकतो, पण मला विचारायला आवडेल किंवा माझ्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मला विचारायला की तुमचं शिक्षण नेमकं काय झालं? माझं स्वतःचं शिक्षण MCOM BEd DFM आणि चाइल्ड सायकोलॉजीमध्ये डिग्री घेतलेली आहे मी सध्या. असं. पण मग एकंदरीत कसं असतं, आता तुम्ही जसं म्हटलात की सरांच्या हाताला लागल्यानंतर एकंदरीत तुम्हाला कळालं की हे पण मी करू शकतोय, असं की तिथे कुठेतरी ट्रिगर झाला असेल की हे मला करता येतंय. पण मग सुरुवातीच्या काळामध्ये, म्हणजे तर आत्ताची गोष्ट वेगळी आणि 20 वर्षापूर्वी तुम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हाची गोष्ट वेगळी आहे. म्हणजे आता आपल्याला इझिली जागा अवेलेबल होतात, क्लासरूम्स अवेलेबल होतात. तेव्हा आपण चाळीत वगैरे राहत असताना आपण चाळीतनं, घरातनं वगैरे शिकवायला सुरुवात केलेली असेल कदाचित. सो तुम्हाला तुमच्या सुरुवातीच्या पिरियडला काय काय अडचणी वगैरे आल्या? नाही, अडचणी तशा काही नाही. सुरुवातीला जस्ट मी सांगितलं 2-3 वर्ष धाडवे कोचिंग क्लासेसमध्ये शिकवत होतो. त्याच्यानंतर 2004 साली सुसंस्कार कोचिंग क्लासेसची स्थापना झाली आणि 2004 साली महाराष्ट्र नगरमध्ये एक गाळा घेऊन सुरुवात केली क्लासेसला. आणि त्याच्यानंतर हळूहळू जसं पुढे होत गेलं, 1-2 वर्षानंतर मला वाटतंय पूर परिस्थिती आली, तेव्हा पुन्हा परत कमी झालं होतं प्रमाण. त्याच्यानंतर हळूहळू वाढत गेलं. नंतर जसं एक पाऊल पुढे ठेवत गेलो, तसं एक स्पेस वाढवत गेलो, क्लासेसची जागा जी काय स्पेस वाढवत गेलो. आणि आता सध्या आपल्याकडे एक पूर्ण काय म्हणतात त्याला, स्पेसियस जागाच अवेलेबल करून ठेवलेली आहे, की म्हणजे एखादी शाळा किंवा कॉलेजेस चालेल एवढी जागा आपल्याकडे अवेलेबल आहे. असं मला मॅडमना विचारायला आवडेल की सरांचं जे शेड्यूल आहे, 20 वर्षापासून आम्ही बघतोय की त्यांचं शेड्यूल कसं, इतके स्टुडंट तुमच्या हाताखालून गेले, सरांच्या हाताखालून गेलेत. एकंदरीत जे घरातलं वातावरण असेल सरांचं आणि क्लासमधलं वातावरण असेल, याच्यामध्ये तुम्हाला नेमकं काय जाणवते की याच्यामधला शिक्षक कसा आहे सरांमधला? नाही, सरांमधला शिक्षक कायम जागा असतो, क्लास असू दे किंवा घर असू दे. म्हणजे फक्त शैक्षणिक आयुष्यातच नाही तर पर्सनल लाईफमध्ये पण शिक्षक नेहमी जिवंत असतो. कसा एखादा किस्सा आम्हाला ऐकायला आवडेल. नाही, घरामध्ये कोणतीही गोष्टी कुठे ठेवली आहे, मग ती शिस्तबद्ध तिकडेच असली पाहिजे, जी तिथे ठेवली आहे ती तिथे सापडली सुद्धा पाहिजे. या बाबतीत ते खूप काटेकोर असतात.
जसं एखादे शिक्षक आणि शिस्तबद्ध असायला हवं, कारण ते प्रत्येक स्टुडंटचा रोल मॉडेल असतात. एक्झॅक्टली. तर ही शिस्तबद्धता त्यांची जशी क्लासमध्ये आहे तशीच घरीही असते काही. आता हा शिस्तबद्दल तुम्ही सांगितलात, पण तुमच्या मते म्हणजे सरांव्यतिरिक्त एका आदर्श शिक्षकामध्ये कोणकोणते पैलू असणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? एक आदर्श शिक्षक म्हणजे शिक्षक हा विद्यार्थ्यांपासून त्याची ओळख सुरू होते. तर शिक्षक हा पहिला स्वतंत्र शिक्षक असण्यापेक्षा त्याची ओळख विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि ते सरांकडे बघून प्रत्येकाला वाटेल, कारण सरांनी त्यांच्या शैक्षणिक क्षेत्राची सुरुवात त्यांच्या शालेय आयुष्य संपता केलेली आहे. तर एक्झॅक्टली त्यावेळेला आपण असं म्हणू शकत नाही की तेव्हा ते एक प्रॉपर शिक्षक होते. ते एक विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांतून घडत गेलेला शिक्षक आहे. मला ना तुम्ही दोघं शिक्षक असल्यामुळे ना मला एक प्रश्न प्रामुख्याने विचारावा असं वाटतंय. म्हणजे तुम्ही शिक्षक पण आहात आणि पालकांचा रोल पण तुम्ही निभावताय. सो अशा वेळी मला विचारायला आवडेल की जेव्हा तुम्ही क्लास सुरू केला किंवा तुम्ही शिक्षक म्हणून सुरुवात केली करिअरला 20 वर्षापूर्वी असेल अंदाज, सो तेव्हाचा पालक आत्ताचा पालक याच्यामध्ये तुम्ही कसं बघता या पालकांना? कारण की मला आठवतंय की आम्ही जेव्हा क्लासला जायचो तेव्हा आम्ही दुपारचं उठल्यानंतर धपाटा खाल्ल्याशिवाय आम्हाला कधी क्लासला आम्ही गेलो नाही. आणि आत्ता परिस्थिती अशी आहे की तुम्ही धपाटा का दिला आमच्या मुलाला, हा पण पॅरेंट आता तयार झाला, म्हणजे आहेत, सगळेच आहे. सो याच्यामध्ये विचाराल की जेव्हा एखादी आई घेऊन यायची क्लासला एखाद्या विद्यार्थ्याला, तर ती सांगायची की 2 वाजवा ऐकलं नाही तर, हा शब्द असायचा आपला आईचा वडिलांचा. आता ही परिस्थिती आहे का? कशी परिस्थिती, काय सांगा? बदल झालाय परिस्थितीमध्ये. जेव्हा म्हणजे क्लासेस सुरू झाले सुरुवातीला, आणि म्हणजे सुरुवातीचा काळ 2004 ते 2012, 13, 14 पर्यंत पकडूया आपण, म्हणजे तो 10 वर्षाचा काळ पाहिला. त्या 10 वर्षाच्या काळामध्ये आहे ना की पहिले जे पालक होते म्हणजे ते असे स्वतःहून सांगायचे की याच्याकडून करूनच घ्या अभ्यास, याला 2 फटके दिले तरी चालतील, 2 धपाटे द्या, काहीही करा, पण याच्याकडून अभ्यास करून घ्या आणि हा विद्यार्थी आमचा पास झाला, म्हणजे मुलगा पास झाला पाहिजे. पण आत्ताचे पालक जे आहेत ते नाही, नको आले तरी, म्हणजे ॲडमिशन घ्यायला आले तेव्हाच ते डायरेक्ट सांगतात की नको, आमच्या मुलांना फक्त ओरडा, मारू नका. मग त्याच्यानंतर हाच फरक झालेला. आत्ताचे पालक जास्त केअरिंग आहेत. त्यावेळेचेही पालक केअरिंग होते, पण त्यांना तसं हे नव्हतं. म्हणजे आपण काय म्हणतात, अभ्यासामध्ये मुलगा आपला चांगला शिकला पाहिजे ते त्यांचं हे होतं. आत्ताच्या पालकांना मुलगा चांगलाही शिकला पाहिजे पण काही त्रास न देता शिकला पाहिजे, हा एक फरक आहे. आपण आता बऱ्याच जण असं ऐकतो की आत्ताची मुलं आहेत ना खूप फास्ट फॉरवर्ड आहेत किंवा आत्ताची मुलं खूप ॲडव्हान्स आहेत. सो तुम्हाला जो तुमच्या कारकिर्दीमध्ये जो अनुभव आला आहे की आपल्या जनरेशनची मुलं, 90sची मुलं आणि आत्ताची जी जनरेशन झेड आपण जी म्हणतो, यांच्याकडे तुम्ही काय बघता, कशा पद्धतीने बघता? जसं बाय द पिरियड खूप चेंजेस झाले आहेत पालकांमध्ये. म्हणजे पॅरेंट्स खूप पॅम्पर करायला लागलेत मुलांना. म्हणजे काळानुसार बदल आवश्यक आहे आणि तो आपण ॲक्सेप्टही केलेला पाहिजे, हे मलाही ॲक्सेप्ट आहे. बट इवन दॅट आपण म्हणतो ना, शिक्षकांच्या हातातली छडी गेली आहे, त्याचा परिणाम कुठेतरी दिसतो. तर ते असायला हवी ती छडी, एक्झॅक्टली असं मला वाटतं ॲज अ शिक्षक म्हणून, की शिक्षकाच्या हातातली छडी असायला हवी, की ती फक्त शस्त्र नाही आहे पण तो एक रोख आहे मुलांसाठी, ती एक शिस्त आहे, ती असायला हवी. आणि त्यानंतर त्या जसं तुम्ही म्हणताय की विद्यार्थी, स्टुडंट किंवा कोणतीही मुलं, माझी मुलंही झाली की खूप फास्ट फॉरवर्ड झाली आहेत सध्याची मुलं. तर मोबाईल खूप, म्हणजे जसा मोबाईलचे फायदे आहेत तसे फार तोटेही आहेत. आणि हे प्रत्येक पालकांची जबाबदारी आहे की त्यांनी मुलांना टेक्नॉलॉजीच्या किंवा सोशल मीडियाच्या कितीपर्यंत आणि कुठपर्यंत वापर करायला दिला पाहिजे. पण असं मॅडम म्हटल्या की छडी निघूनच गेली आहे, पण आज आपण बघतो की एखाद्या रागाने जरी आपण ओरडलं तर आत्ताच्या मुलांना इन्सल्टिंग वाटतं किंवा दुसऱ्या दिवशी त्यांचे पॅरेंट क्लासरूममध्ये, क्लासच्या ऑफिसमध्ये आलेले असतात. असा एखादा कधी इन्सिडन्स मला ऐकायला आवडेल. खूप वेळा झालेले आहेत. विद्यार्थ्याचं, ऑफकोर्स विद्यार्थ्याचं नाव न घेता तुम्ही एखादा किस्सा आम्हाला सांगू शकता? आहेत ना, तसं मी आता तसं बनवलं तर आम्ही पर पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचून आलेलो आहे. अरे बापरे. मग तोही प्रकार आहे. पण आता कसं सगळ्याच आपण डिटेल सगळीकडे काय ते कर सांगू शकत नाही, तो एक प्रकार आहे. आणि बाकीच्या जर गोष्टी, आता मी त्या दिवशीच एक असं जस्ट केस आपल्या क्लासमधला नाही आहे, तो दुसराच आहे. एक सरांनी मला सांगितला, तो मुलाला काहीतरी मार्क्स कमी मिळाले का काहीतरी ओरडले शिक्षक, आणि एक फक्त स्टीलची पट्टी हातात घेतली आणि मारू का विचारलं, का तुला मारेल असं काहीतरी सांगितलं.
त्या विद्यार्थ्याने 8वीचा विद्यार्थी होता तो, त्याने डायरेक्ट बाहेर गेला, मित्राला सांगितलं माझ्या हातावर मार, आणि हातावर मारून मग पालकांना सांगितलं सरांनी मारले, आणि पालक तिथे क्लासमध्ये आले. असा प्रकार पण घडतो क्लासेसमध्ये. आणि मला ही गोष्ट ॲक्च्युली खूप सिरियस आहे किंवा ही घटना सिरियस आहे. याचं पडसाद विचित्र उमटू शकतात समाजामध्ये. त्यामुळे मी आपल्या माध्यमातून म्हणजे डू ओरिजिनलच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रश्न असा करेन की म्हणजे आता पॉडकास्ट आहे हे लोकांपर्यंत पोहोचणं, कारण तुम्ही प्रत्येक पॅरेंट्सना जाऊन सांगू शकत नाही की अशी परिस्थिती झाली किंवा अशी घटना झाली, पण तुम्ही अशा पालकांना म्हणजे सगळेच पालकांना काय संदेश द्याल यामार्फत? कसं आहे, शिक्षक ही एक पिढी घडवतो, म्हणून शिक्षकाचा रोल किंवा शिक्षकाची भूमिका प्रत्येकाच्याच आयुष्यात महत्त्वाची आहे. प्रत्येकजण एक विद्यार्थी आहे आणि शिक्षक फक्त विद्यार्थीच घडवत नाही, तर तो एक पालक म्हणून त्यांना पॅम्पर सुद्धा करतो आहे. पण त्यांना शिस्त लागणं अतिशय महत्त्वाचं आहे की प्रत्येक विद्यार्थी पुढेपर्यंत जाण्यासाठी त्याच्या आयुष्यामध्ये शिस्त असणं महत्त्वाचं आहे, आणि ते पालकांसोबत शिक्षकच करू शकतो. एक्झॅक्टली. तर शिक्षकांचा स्ट्रिक्टनेस किंवा शिक्षकांना तुम्ही तेवढं मी असं म्हणेन मुभा दिली पाहिजे, म्हणजे हक्क दिला पाहिजे. जर तुम्ही त्यांच्याकडे एवढा ह्यानी आत्ताचं कसं आहे की आता आम्ही फी भरतो ना, आम्ही इतके पैसे देतो ना, म्हणजे मग पास झालाच पाहिजे, ही म्हणजे आपल्या आजूबाजूला तसं ऐक मेंटॅलिटी झालेली आहे सर्व पालकांची. मला आता ना एक वेगळा मुद्दा होईल कदाचित, पण तुम्ही ॲज अ शिक्षक म्हणून त्याचं उत्तर देऊच शकता नक्की. कारण की ना आता काही दिवसांपूर्वी त्रिभाषा सूत्री याच्यावरती बराचसा गदारोळ आपल्या राज्यामध्ये सगळीकडे सुरू आहे. ठीक आहे, किंवा हिंदी शिकवली जावी पहिल्या 6वीपर्यंत वगैरे असं काहीतरी चालू आहे, 5वीपर्यंत. पण क्लासरूममध्ये 4 भिंतीमध्ये तुम्ही ॲज अ शिक्षक म्हणून त्या मुलांना, लहान मुलांना शिकवत असता. सो खरंच तुम्हाला याची गरज वाटते का की ह्या भाषांचं बंधन किंवा भाषांचं बर्डन या मुलांवरती घातलं पाहिजे? नाही, भाषांचं असं बर्डन किंवा बंधन घातलं गेलं नाही पाहिजे, पण ऑलरेडी आता म्हणतात ना, आपण ज्या ठिकाणी आलो त्या ठिकाणची भाषा आपल्याला आली पाहिजे. बरोबर. नाही, मराठी भाषा आता जे काय बाहेर चाललंय त्रिसूत्रीचं, पण मेन त्यांच्यासाठी मराठी आणि इंग्लिश हे गरजेचं आहे. हिंदी पण गरजेचं आहे, पण ऑलरेडी आता ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जरी बघायला गेलं आपण, तर असं क्वचित काही लोक असतील की ज्यांना हिंदी बोलता येत नाही. तर प्रत्येकाला हिंदी बोलता येतेच आहे. मग जर हिंदी बोलता येते तर त्याची लगेच अंमलबजावणी करणं गरजेचं नाही ना. आता काही जण म्हणतात बाबा 5वीपर्यंत ऑलरेडी कसं पहिलं 5वीपासूनच होतं इंग्लिश आणि हिंदी यायचं. 1st to 4th मराठीच होतं, 1ली ते 4थीपर्यंत बालभारती. बालभारती. मग तो प्रकारच आता राहिला नाही. मग त्याच्यासाठी हे सगळं चालू आहे. म्हणजे त्रिसूत्रीची तशी गरज नाहीये, तशी गरज पण आहे, कारण मुलांना 3 भाषा शिकायला मिळतील. आणि गरज का नाही आहे तर चला ठीक आहे, मुलांना पहिलं मेन आपल्या राज्यातलं मराठी आलं पाहिजे. मायबोलीसात आपल्या समजा बाकीच्या परराज्यातील असेल ती गोष्ट वेगळी, पण आपल्याच घरातल्या मुलांना मराठी जर नाही आलं तर मग ते चुकीचं आहे ना. तर मुलं डायरेक्ट काय हिंदी आणि इंग्लिशच शिकणार, मराठी आलंच पाहिजे. तो प्रकार नाही. आतापर्यंत आपल्याकडे खूप रोल मॉडेल्स आपण बघतो. फॉर एक्झाम्पल शास्त्रज्ञ झाले, डॉक्टर्स झाले. तर शास्त्रज्ञ जे माशेलकर आहेत त्यांचं एक म्हणणं आहे, मला ते जाणून म्हणून सांगावं असं वाटेल की माशेलकर म्हणतात की जे मातृभाषेतून जे शिक्षण घेणार आहे तेच खरं सुपेरियर ठरणार आहे. ते तुम्हाला जास्त आत्मसात करता येईल आणि त्याच्यामधून तुम्ही नक्कीच जास्त काहीतरी अचीव करू शकाल. तर आजपर्यंत आपण बरेच सायंटिस्ट बघतो आहोत, डॉक्टर्स बघतो आहोत, प्रत्येक क्षेत्रात जे पुढे गेलेले आहेत ते प्रत्येकजण मातृभाषेत शिकलेले आहेत. तर आजच्या काळात जे पालक म्हणा किंवा शिक्षक किंवा विद्यार्थी कोणी जो इंग्रजीचा बाऊ केला जातो आहे तो अतिशयोक्ती आहे असं मला वाटतं. भाषा शिकली पाहिजे, काळाच्या ओघासोबत आपल्यालाही चालता आलं पाहिजे, सगळं मान्य आहे, पण कुठल्याही गोष्टीची अतिशयोक्ती नाही झाली पाहिजे, कुठल्याही स्टुडंटवर ते बर्डन नाही आलं पाहिजे. तर माझं असं म्हणणं आहे एक शिक्षक म्हणून की विद्यार्थ्याला जी आवड आहे शिकण्याची ते त्याने नक्की शिकावं. त्याला ते बर्डन नाही वाटलं पाहिजे. जेव्हा तो ते आवड म्हणून शिकेल ना तर तो जास्त चांगल्या पद्धतीने ते शिकेल. बरोबर. म्हणजे थोडक्यात मराठी, हिंदी, इंग्लिश सोडून इतर भाषा पण आहेत. हो, म्हणजे आपल्याकडे फ्रेंच आहे, समजा बाहेरचं फ्रेंच, जर्मन आल्या. जर आता आपण चर्चा सुरूच केली या विषयाला तर मान्य मला की आता लोक उर्दू पण शिकतायत, जर्मन पण शिकतायत. पण ठीक आहे ना, ते तुम्ही जशी जशी तुम्हाला गरज लागेल, ग्रॅज्युएशन नंतर बाबा एखादं क्षेत्र निवडले, 12वी नंतर एखादं क्षेत्र निवडलं, तुम्ही शिका, त्याला बंधन कोणीच नाही घालू शकत. पण जी जसं आपण म्हणतो की पहिली पिढी जी आहे, प्राथमिक शिक्षण जे आहे तिथे आपल्या भाषेवरती प्रभुत्व येणं मुलांना गरजेचं. आता ना काही म्हणजे मला सांगायला आवडेल की काही
आता आपली मराठी घरातली मुलं आहेत ना, त्यांच्याकडे पण कधी पाहुणे गेलो आणि त्यांना विचारलं किती वाजले, 2:30 वाजले, तर काही मुलांना 2:30 म्हणजे किती मम्मा, मग तेव्हा त्यांची मम्मा त्यांना सांगणार 2:30 किंवा 2:30, तेव्हा मग त्यांना कळणार. सो हे घातकच आहे ना. आता आपण विषय काढलाच आहे, तर आणखी एक प्रश्न मला बोलण्याच्या ओघामध्ये सुचला, तो म्हणजे असं की ठीक आहे, आपल्या बोलण्याने जरी काय बदलणार नाही, पण एक कुठेतरी त्याचा परिणाम घडू शकतो. ते म्हणजे असं की प्राथमिक शिक्षणाबद्दल बोलूया. आता तुम्ही इतके वर्ष शिकवताय, 20 वर्षाचं इतकं मोठं करिअर आहे, अशी एखादी कोणती गोष्ट आहे की प्राथमिक शिक्षणामधनं तुम्हाला बदलावीशी वाटेल, की ही गोष्ट नाही जरी असली सिलेबसमध्ये, कालखंडामध्ये, तरी काही हरकत नाही आहे? कसं आत्ताचा जो फॉर्म येतोय, जो CBSE पॅटर्न फॉलो केला जातोय प्रायमरी पासून, ठीक आहे, मान्य आहे की सगळ्यांना ते असणं, काही एक्स्ट्रा करिक्युलर्स असणं गरजेचं आहे, असायला हवं, पण ते मुलांवर बर्डन देऊ नका, कंपल्सरी करू नका. त्यांना जे ऐच्छिक आहे, काही गोष्टी कंपल्सरी शिकवणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल मॅथ्स झालं, काही भाषा झाल्या, पण ते त्यांच्या लेवलवर असायला पाहिजे, त्यांच्या वयापेक्षा अतिरिक्त नाही झालं पाहिजे, कारण त्यांना त्याची आवड निर्माण झाली पाहिजे. जर ती आवड नाही झाली तर त्यांना जर त्याचं ओझं वाटलं तर ते कधीच नाही करणार. बरोबर. तर हे कुठेतरी थोडंसं कमी प्रमाण झालं पाहिजे. थांबलं पाहिजे असं नाही म्हणायचं मला, तर त्याचं प्रमाण कमी झालं पाहिजे, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी आवडीने शिकेल, त्याला आवडीने काहीतरी करावंसं वाटेल, कारण आवड असेल तरच तो मार्ग शोधू शकतो. काय सांगाल सर? प्राथमिक शिक्षणामध्ये आता असं बदल तर आपण काही करू शकत. मी म्हटलं ना, सुरुवातीलाच म्हटलं, आपण काहीच करू शकत नाही. पण ऍज अ शिक्षक तुम्हाला वाटत असेल ना की हे गरजेचं नाहीये, एखादा तो धडा पण असू शकतो किंवा एखादी पूर्ण हे असू शकते, पद्धत असू शकते की ही नसलीच पाहिजे, काय आवश्यक नाहीये. पद्धत म्हणजे आता घोकमपट्टी पद्धत झालेली आहे, जी लहान मुलांकडून सुरुवात केली जाते, ती पुढे 10वी पर्यंत चालते. पहिली सुरुवातीला घोकमपट्टी पद्धत नव्हती, म्हणजे आपण म्हणतो पाठांतर रट्टा मारून घेणे, समजून घेतच नाहीत. आता फर्स्टचा पॅरेंट आहे, सेकंड, थर्ड, फोर्थ किंवा 1ली ते 4थीचे जे पालक आहेत ते मुलांकडून तेच करून घेत आहेत. ती एक पद्धत बंद झाली पाहिजे. मुलांना समजून सांगा काय करतोय काय नाही ते, आणि त्या गोष्टी झाल्याच पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये आता आपण जो म्हणला भाषा, एखादा विषय कमी झाला तरी चालेल, तो समजा ठीक आहे, फर्स्टला एखादा विषय कमी करा, जे आहेत ते व्यवस्थित हे करा, दुसऱ्या वर्षी दुसरीला गेल्यानंतर तो विषय त्याच्यामध्ये ऍड ऑन करा. कारण मुलांवरती आता एवढं बर्डन येते की त्यांना हिंदी पण शिकावं लागतंय, मराठी पण शिकावं लागतंय, इंग्लिशही लागतंय, आणि बाकीचे विषय आहेतच. सायन्स आहे, EVS, आता EVS शब्द बोलतात त्याला, EVS 1, EVS 2 वगैरे जे आहेत, किंवा इतिहास वगैरे जे असे त्यांना भरपूर बर्डन येते लहान मुलांना. आणि तो एक थोडासा बदल, कारण आपल्या काळामध्ये किंवा आम्ही जेव्हापासून क्लासेस चालू केले, सुरुवातीला हा प्रकार नव्हता जास्त, पण नंतर काळाच्या ओघात सर्व जे काय आहे ते चालू आहे त्या पद्धतीने हा आता बर्डन मुलांवरती जास्त दिलं. मला तुम्ही आता बर्डन म्हटलं, त्याच्यावरती माझा प्रश्न पुढचा होता, तो म्हणजे असं की बर्डन येतच आहे, आणि आत्ताची मुलं ही 7वी 8वी नंतर 8वीची मुलं ही आहे ना, डिप्रेशनमध्ये जाताना पण आपण की मानसिक तणाव हा शब्द जरी रोजच्या वापरातला नसला, पण त्याची जी गहनता आहे, त्याचा जो सिरियसनेस आहे तो वेगळा आहे. त्याचं कारण वेगवेगळं असं, कारण जसं मगाशी मी म्हटलं की आत्ताची मुलं लवकर मोठी होतात असं पण आपण म्हटलंय. सो 8वी नंतर ना ते वेगळ्या एन्झायटीमधनं, वेगळ्या डिप्रेशनमधनं जाताना दिसतात. तो ॲज अ शिक्षक म्हणून तुम्ही पालकांना आणि मुलांना काय संदेश द्याल की इतकं पण सिरियस घेण्याची गरज नाहीये? ठीक आहे, आता आमच्या वेळेला 80% मिळाले म्हणजे किती हुशार आहे, आणि असे, आणि आता तुमच्याकडे रिझल्टच 80%च्या वरतीच सगळा रिझल्ट लागतो, म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना 80%पेक्षा जास्तच मिळालेले असतात. सो ही जी रॅट रेस आपण म्हणू शकतो, तर याच्यासाठी तुम्ही शिक्षक आणि पालक आणि विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल? पालक आणि विद्यार्थ्यांना त्याच्यासाठीच आता म्हणजे आता त्याच्यासाठी 2 काळांमध्ये डिवाइड करावं लागेल. एक कोरोना, बिफोर कोरोना आणि आफ्टर कोरोना. बिफोर कोरोनामध्ये एवढा असा प्रकार नव्हता जास्त काही, म्हणजे थोडक्यात आपण म्हणायला गेलं ना की ठीक आहे, पॅरेंट्स मार्क्स मिळत आहेत, थोडं इकडे तिकडे ठीक आहे, काही पॅरेंट्स होते थोडेसे केअरिंग, नाही आपल्याला मार्क्स मिळालेच पाहिजेत आपल्या मुलाला वगैरे काही. पण आता आफ्टर कोरोना सगळे त्याच्यामध्ये तोच प्रकार आहे की मार्क्स मिळाले पाहिजेत, मार्क्स दिसले पाहिजेत, त्याला समजतंय किती ते माहीत नाही, मग तो प्रकार. आणि मग त्याच्यामध्ये काय होतं की याच्यामध्ये बदल झाला पाहिजे त्या गोष्टीचा. त्याच्यासाठी आपण काय केलं, क्लासेसमध्ये आफ्टर कोरोना काउन्सिलिंगचे लेक्चर्स चालू केले मुलांसाठी, की जे तुम्ही आता बोलतात की आधी मुलांचं डिप्रेशनमध्ये जातात काय मुलं, काही आत्महत्येचा प्रकार करतात किंवा आत्महत्येचा प्रयत्न करतात, मग काहींचा सक्सेस होतं, काहींचं नाही होत, असा प्रकार आहे. मग त्याच्यामध्ये काही गोष्टी त्यामुळे वाढत चालतात, आणि त्याच्यासाठी आपण मग क्लासेसमध्ये काउन्सिलिंगचे लेक्चर्स ठेवलेत. गेले 2-3 वर्ष झाले जवळजवळ काउन्सिलिंगचे लेक्चर्स चालू आहेत, आणि त्याचा प्रभाव खूप पडतोय मुलांवरती, की मोबाईलचा वापर जास्त प्रमाणात वाढला,
त्यामुळे ते एक डिप्रेशनचं कारण आहे. त्याच्यानंतर दुसरं एक म्हणजे आता अभ्यासाचं बर्डन येतं आहे मुलांवरती, कारण आमच्या साईडने आम्हाला बर्डन टाकावं लागतं, पॅरेंट्स साईडने पॅरेंट्स टाकतात, शाळेच्या साईडने शाळा हे करते बर्डन देते, आणि ते मुलांवरती जास्त बर्डन झालं की मग ते डिप्रेशनमध्ये जातात. आणि त्या डिप्रेशनमधून काढण्यासाठी आपण काउन्सिलिंगचे लेक्चर्स चालू केलेले. हा खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे खरं म्हणजे. माझा शेवटचा प्रश्न असा आहे, आमच्या डू ओरिजिनलच्या स्टुडिओमध्ये शिक्षकांचा पॉडकास्ट पहिल्यांदा चालू आहे, पण मला त्याच एक ना, माझं शिक्षण संपून आता बराचसा काळ गेला, म्हणजे 10-12 वर्ष गेली, पण एक गोष्ट प्रकर्षाने आत्ता जाणवते ती म्हणजे ना, किंवा आपल्या आजूबाजूची सामाजिक राजकीय परिस्थिती जशी बदलत चालली आहे, दिवसेंदिवस एकदम खराब होत चालली असं म्हणू शकतो आपण. सो कुठेतरी नागरिकशास्त्राला आपण 25 मार्कासाठी ठेवून चुकी झाली असं तुम्हाला वाटतं का? किंवा नागरिकशास्त्राचा खूप जास्त प्रभाव आत्ताच्या मुलांवरती असावा किंवा त्यांना माहीत असावं असं ॲज अ शिक्षक तुम्हाला वाटतं का? नागरिकशास्त्र फक्त 8वी पुरतं लिमिटेड राहिलंय आता. 9वी 10वीला राज्यशास्त्र झाले ते आता. त्यामुळे नागरिकशास्त्र आधी तरी 25 मार्काला होतं, आता ते फक्त 8वी पुरतं मर्यादित राहिलेलं आहे. त्यामुळे जो प्रश्न तो तुम्ही विचारलेला आहे त्याला उत्तर हेच आहे डायरेक्टली, की तो 8वी पुरतं मर्यादित राहिलं नागरिकशास्त्र. आधी नागरिकशास्त्र 8वी 9वी 10वी 3 वर्गांना होतं. एक्झॅक्टली. मग त्यावेळेला नागरिक त्याच्यातून घडत होते, पण आता तेच नागरिकशास्त्र 8वी पुरतं मर्यादित राहिल्यावर नागरिक कसे घडणार? पण तुम्हाला वाटतं का की तो पूर्ण विषय असावा असं वाटतं का? कमीत कमी 50 मार्क्सचा, जसं आपण हाफ हिंदी हाफ संस्कृत ठेवतो, तो 50 मार्क्सचा तरी नागरिकशास्त्र हवा आहे, कारण त्याच्यातून मुलांना किंवा विद्यार्थ्यांना समज. मी म्हटलं ना की आता आपल्याला दैनंदिन आयुष्यात ते जाणवतं की नागरिकशास्त्र किती महत्वाचं आहे. किती विद्यार्थी असे आहेत जे 90+ स्कोर केलेले आहेत, पण त्यांना आजही विचारावं की जनरल नॉलेज, की आपले फॉर एक्झाम्पल आपले प्रेसिडेंट कोण आहेत, त्यांचा कालावधी काय असतो, नाही माहिती. फार कमी विद्यार्थ्यांना हे सांगता येईल, किंवा ते फक्त पेपर पुरतं मर्यादित असतं. तर मला एवढंच सांगायचं की प्रत्येक पालकाला आपले विद्यार्थी रेसमध्ये हवे, तर असं करू नका. प्रत्येक विद्यार्थी स्पेशल आहे, तो त्याच्या दृष्टीने, प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात स्पेशल आहे आणि त्याला त्याचं क्षेत्र निवडू द्या. त्यांच्यावरती सगळं बर्डन नका करू, आणि त्यांना फक्त पुस्तकी किडा करण्यापेक्षा आहे ना, त्यांना संपूर्ण समाजाकडे एक व्यापक दृष्टीने बघण्याची एक दृष्टी त्यांना देण्याचा प्रयत्न करा. एक शिक्षक म्हणून ते आमचीही जबाबदारी आहेच आहे, पण पालकांनीही ती जबाबदारी घेतली पाहिजे. एक्झॅक्टली. त्यांनी जर अलाव केलं तर विद्यार्थी तेव्हा पुढे जाणार, त्यानंतर गोष्टी घडतात, कारण स्वतंत्र तेव्हा तो निर्णय घ्यायला तेवढा क्षमतेचा असला पण पाहिजे ना. कारण प्रत्येक विद्यार्थी 90 क्रॉस करेल असं नाहीये, आणि प्रत्येक 90 क्रॉस केलेलाच यशस्वी होतं असंही नाहीये. तर पालकांचा हा दृष्टिकोन बदलला पाहिजे की एक्झाम मधले मार्क्स तुमच्या मुलांचं भविष्य नाही ठरवत. खरं. मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की शिक्षण हे क्षेत्रच इतकं मोठं आहे की त्याच्यामध्ये अर्ध्या पाऊण तासाचा, तासाभराचा, 2 तासाच्या पॉडकास्टनी वेगळं असं काही घडणार नाहीये. पण एक डोंबिवलीसारख्या भागामध्ये इतक्या चांगल्या विचारसरणीचे शिक्षक आहेत याचा खरंच अभिमान वाटतो. आणि डोंबिवली वेस्टमध्ये सुसंस्कार क्लास नावाचा यांचा क्लासेस आहे, आणि त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या की त्यांनी काउन्सिलिंग सुरू केले, त्यांचा क्लासरूम जे आहेत ते अद्ययावत आहेत. ह्या सगळ्याला कुठेतरी आमचं चांगलाच एक डू ओरिजिनलकडनं कायम समर्थन राहील, आणि तुमच्याकडून उत्तरोत्तर अशीच चांगलं कार्य घडत राहावं असं मी माझ्या टीमकडून आणि चॅनलकडून तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.